उदाहरणांच्या साहाय्याने दिलेला आहे. तर या पुस्तकातली एक कविता म्हणजे कुसुमाग्रजांची कविता आहे, ती सुरुवातीला दिली आहे, ती आपल्याला नक्कीच आवडेल. ती कविता मी तुम्हाला वाचून दाखवते. ती कविता आहे कुसुमाग्रज यांनी लिहिलेली. साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आभाळावर कोरण्याचा. जन्म असो माळावरती अथवा शाही उद्यानात, प्रत्येक कळीला हक्क आहे फूल म्हणून जगण्याचा. गुलाब असो, कमळ असो, कळी असो गटारातील, तिच्यासाठी तिष्ठत असतो एक किरण सूर्याचा. प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फूल होण्याचा, दिमाखाने दिसण्याचा अण सुगंधाने असण्याचा. बघा किती छान कविता आहे की मूल जे आहे ते एका कळीप्रमाणे आहे आणि त्याला